Hello guys, good afternoon to all of you and welcome to Enlighten Chemistry classes. ओके, तर बेटा मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? मागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर रिॲक्टर बद्दल पाहिलं होतं. कशाबद्दल? मी आता पटकन रिवाइज करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? न्यूक्लिअर रिॲक्टर. बेटा न्यूक्लिअर रिॲक्टर काय असते? बेटा न्यूक्लिअर रिॲक्टर एक मशीन असते. काय असते? न्यूक्लिअर रिॲक्टर एक मशीन असते. त्या न्यूक्लिअर रिॲक्टर मशीन मध्ये काय होत असते? न्यूक्लिअर रिॲक्शन होत असतात. या न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये न्यूक्लिअर फिशन नावाची रिॲक्शन होते. कोणती? न्यूक्लिअर फिशन नावाची रिॲक्शन. आणि त्या न्यूक्लिअर फिशन नावाच्या रिॲक्शन मुळे काय तयार होते? ॲटॉमिक एनर्जी. ओके, हे ॲटॉमिक एनर्जी तयार होत असते, आहे की नाही? या ॲटॉमिक एनर्जीमुळे काय तयार होत असते बेटा? इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. काय तयार होत असते? इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. काय होत असते? इलेक्ट्रिसिटी. ओके, तर हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. ओके, आता मी काय करतो माहिती आहे का? एकदा ती रिॲक्शन लिहितो जी मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगली होती. पहा, एकदा मी ते रिॲक्शन लिहितो जे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये समजून सांगली होती. ती रिॲक्शन कोणती आहे की नाही? जर समजा आपण युरेनियम 92-235 युरेनियम 92-235 0N1 न्यूट्रॉन जर बंबार्ड केला तर आपल्याला काय भेटेल? युरेनियम 92-236, आहे की नाही? मग हे 92-236 हे अनस्टेबल राहील. हे काय होईल? पटकन स्प्लिट होईल. आपल्याला काय भेटेल बेटा? आपल्याला भेटेल इथं क्रिप्टॉन आणि इथं भेटेल बॅरियम. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर मास नंबर किती राहते? 36 अँड 92 हे किती राहते? 56 141 प्लस 3 न्यूट्रॉन भेटतात आपल्याला. 0N1 आहे की नाही? या तिघाला जर तुम्हाला असं लिहा वाटत नसेल तर असं लिहायचं 3N01. हा, आहे की नाही? असं लिहिलं तरी चालते. 3N01 असं लिहिलं तरी चालते किंवा असे 3 लिहिले तरी चालते. काही फरक पडत नाही. ही कोणती रिॲक्शन आहे बेटा? ही न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन आहे. कुठं होत असते? न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये होत असते. कुठं होत असते? न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये होत असते. या रिॲक्शनमध्ये खूप हीट रिलीज होते. कशामुळं? ॲटॉमिक एनर्जीमुळं, आहे की नाही? आणि त्या ॲटॉमिक एनर्जीमुळे निघालेली जी हीट राहते, हीट एनर्जी, त्या हीट एनर्जीनं आपण काय तयार करतो? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी तयार करत असतो. तर ही न्यूक्लिअर रिॲक्शन आहे जे की आपण लास्ट लेक्चरला पाहिली होती. पण आज आपल्याला काय शिकायचं आहे? आज आपल्याला एक क्वेश्चन शिकायचा आहे. काय? व्हाय द मॉडरेटर अँड कंट्रोलर आर युज्ड इन न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मॉडरेटर आणि कंट्रोलर काय यूज करतात? न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मॉडरेटर अँड कंट्रोलर काय यूज करतात? पहा, तर मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करून सांगतो काय यूज करतात. लक्षात घ्या बेटा, ही जे न्यूक्लिअर रिॲक्शन आहे, ज्याला आपण न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन. हे लिहू नका, हे मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही लिहिली आहे ना. न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन, आ रिॲक्शनला मी रिॲक्शन लिहितो, आहे की नाही? न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन आहे. या न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन मध्ये काय होत असते माहिती आहे का? या न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन मध्ये ही जी रिॲक्शन आहे ना, ही एक चेन रिॲक्शन आहे. ही न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन आहे की नाही, ही एक चेन रिॲक्शन आहे. ओके, आणि या चेन रिॲक्शन मध्ये मी काय म्हणलं बेटा? ही जी न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन आहे ना, ही एक प्रकारची चेन रिॲक्शन आहे. चेन रिॲक्शन म्हणजे काय? एकदा रिॲक्शन चालू झाली की थांबतच नाही, आहे की नाही? हे न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियमवर जातात, पुन्हा ते न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियमवर जातात. जोपर्यंत मेन युरेनियम संपत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन चालूच राहते. तशा रिॲक्शनला चेन रिॲक्शन म्हणतात. म्हणजे एकदा का ही रिॲक्शन चालू झाली की थांबत नाही. पूर्ण युरेनियम संपोस्तोवर थांबत नाही. समजलं? म्हणून अशा रिॲक्शनला चेन रिॲक्शन म्हणतात. आणि अशा चेन रिॲक्शन मध्ये खूप एक्सप्लोजन होते. काय होते? खूप एक्सप्लोजन होते. प्रॉबॅबल एक्सप्लोजन. ओके, आणि ते प्रॉबॅबल एक्सप्लोजन कमी करण्यासाठी मॉडरेटर आणि कंट्रोलर यूज करतात. ओके,
ते एक्सप्लोजन कमी करण्यासाठी मॉडरेटर आणि कंट्रोलर यूज करतात. पहा डबल एकदा सांगतो, आहे की नाही. न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये जे रिॲक्शन होते ती न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन होती. ओके, ती न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन होती. या न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन मध्ये मी काय म्हणलं, या न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन मध्ये प्रॉबेबल एक्सप्लोजन होते. कशामुळं? चेन रिॲक्शन मुळे. कशामुळे? चेन रिॲक्शन. का? न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन एक चेन रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये खूप एक्सप्लोजन होते. ते एक्सप्लोजन थोडं कमी करण्यासाठी मॉडरेटर आणि कंट्रोलरचा यूज करत असतात. म्हणून हे 2 पॉइंट असे लिहायचे. पहा, इन न्यूक्लिअर रिॲक्टर द चेन रिॲक्शन स्टार्ट इन द प्रोसेस ऑफ न्यूक्लिअर फिशन. ओके, इन दिस चेन रिॲक्शन द प्रोबेबल एक्सप्लोजन इज ऑकर्स. टू प्रिव्हेंट दिस प्रोबेबल एक्सप्लोजन द मॉडरेटर अँड कंट्रोलर इज यूज. आहे की नाही. ते एक्सप्लोजन जे होते चेन रिॲक्शन मुळे, या चेन रिॲक्शन मुळे जे एक्सप्लोजन होते ना, ते एक्सप्लोजन थोडं थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठी, आहे की नाही. प्रिव्हेंट म्हणजे कमी करण्यासाठी थोडं मॉडरेटर आणि कंट्रोलर यूज केल्या जातात. ओके, तर हे 2 पॉइंट लिहा. ओके, हे 2 पॉइंट व्यवस्थित लिहा, आहे की नाही. हे 2 पॉइंट व्यवस्थित लिहा. ही रिॲक्शन लिहायची नाही, काल लिहिली होती. ओके, चला लिहा पटकन. ओके बेटा, तर आता मी तुम्हाला सांगतो की मॉडरेटर काय काम करते, कंट्रोलर काय काम करते. पहिले पाहूत आपण मॉडरेटर काय. लक्षात घे बेटा, मॉडरेटर काय करत असते माहिती आहे का. मॉडरेटर आहे की नाही, न्यूट्रॉनची स्पीड रिड्यूस करते. मॉडरेटर रिड्युसेस द स्पीड ऑफ फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन. काय? मॉडरेटर रिड्युसेस द स्पीड ऑफ फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स. मॉडरेटर काय करते बेटा, आता युरेनियमवर जर आपण न्यूट्रॉन टाकायलो, जर त्या न्यूट्रॉनची स्पीड जर फास्ट असेल तर त्याची स्पीड कमी करते. तर त्याची काय करते, स्पीड कमी करते. ओके, मग जर समजा त्याची स्पीड कमी झाली तर एक्सप्लोजन तेवढं फास्ट होणार नाही, थोडं हळूहळू होईल, आहे की नाही. आणि या मॉडरेटरचे एक्झाम्पल्स कोणते आहेत बेटा. मॉडरेटरचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ग्राफाइट आणि हेवी वॉटर. काय? ग्राफाइट अँड ग्राफाइट कॉमा करा हेवी वॉटर, आहे की नाही. मॉडरेटर रिड्युसेस द स्पीड ऑफ फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन. काय? जो न्यूट्रॉन फास्ट मूव्ह व्हायला त्याची स्पीड कमी करते. कोण करते? मॉडरेटर. आणि मॉडरेटरचे एक्झाम्पल कोण आहेत? मॉडरेटरचे एक्झाम्पल आहे ग्राफाइट आणि हेवी वॉटर. मॉडरेटरचे एक्झाम्पल कोण आहेत? ग्राफाइट आणि हेवी वॉटर. पहा, हे झालं मॉडरेटरचं काम. ओके, मॉडरेटर काय करते, मॉडरेटर आहे की नाही न्यूट्रॉनची स्पीड कमी करते. जो न्यूट्रॉन फास्ट जातो ना त्याची स्पीड कमी करते. आता आपण पाहूया कंट्रोलर काय करते. पहा बेटा, कंट्रोलर काय करत असते, कंट्रोलर रिड्युसेस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. पहा, मॉडरेटर स्पीड ऑफ न्यूट्रॉन कमी करते आणि कंट्रोलर नंबर ऑफ न्यूट्रॉन कमी करते, ऐक ना. कंट्रोलर reduces the number of न्यूट्रॉन्स, आहे की नाही. जो न्यूट्रॉनचा नंबर असतो तो कमी करतो. अरे मी सांगितलं होतं ना 3 न्यूट्रॉन असतात ना, असं 0n1 0n1 0n1. ओके, हे न्यूट्रॉनचा नंबर कमी करते, म्हणजे हे 2 गायब करून टाकते, मग एकच ठेवते. म्हणजे ती रिॲक्शन काय होती, कंट्रोल होते. काय होते, कंट्रोल होते, आहे की नाही. 3 न्यूट्रॉन निघाल्यावरती किती मोठं एक्सप्लोजन करेल. मी काय म्हणलं, जर समजा 3 न्यूट्रॉन निघाल्यावरती किती एक्सप्लोजन करेल, तर 3 पैकी ते 2 न्यूट्रॉन खाऊन टाकते आणि एकच न्यूट्रॉन चालू देते. समजलं. तर कंट्रोलर काय करते, न्यूट्रॉनचा नंबर जर 3 असतील तर 2 कमी करून टाकते, एकालाच बंबार्ड करते. समजलं. म्हणजे कंट्रोलर रिड्युसेस द नंबर ऑफ न्यूट्रॉन, न्यूट्रॉनची संख्या कमी करायचं काम कंट्रोलर करते. म्हणजे यामुळं काय होईल, यामुळं अरे जे मोठं एक्सप्लोजन आहे ना ते आपल्याला जेव्हा ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात भेटते, आहे की नाही. ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात भेटते आणि त्याच प्रमाणात आपल्याला इलेक्ट्रिसिटी व्यवस्थित
जनरेट करता येते. म्हणून मॉडरेटर आणि कंट्रोलरचा खूप मोठा रोल आहे बेटा. म्हणून हे लक्षात ठेवा. मॉडरेटर काय करते? न्यूट्रॉनची स्पीड कमी करते. कंट्रोलर काय करते? न्यूट्रॉनचा नंबर कमी करते. काय करते? नंबर कमी करते. ओके, याची एक्झाम्पल कोण आहे की नाही? बेरियम, बोरॉन, कॅडमियम अँड बोरॉन कॉमा कॅडमियम अँड बेरिलियम रॉड्स. बेरिलियम आहे की नाही? बोरॉनचा रॉड, कॅडमियमचा रॉड, बेरिलियमचा रॉड, हे जे 3 रॉड असतात ना, यांच्या मदतीनं न्यूट्रॉनची संख्या कमी करता येते. तर हे झाला बेटा मॉडरेटरचा रोल, हे झाला बेटा कंट्रोलरचा रोल आहे की नाही? म्हणजे या दोघांचे रोल आहे की नाही? हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके बेटा, तर आता आपल्याला पाहायचं आहे न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन इंडिया. काय? न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन इंडिया म्हणजे आपल्या भारतात न्यूक्लिअर रिॲक्टर्स कुठे आहेत आणि किती आहेत? लक्षात घ्या. पहिला पॉईंट आहे, आपल्या भारतामध्ये टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. आपल्या भारतात टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, जे की 8 वेगवेगळ्या जागी आहेत. ओके, जे की 8 वेगवेगळ्या जागी आहेत म्हणजे चालू आहेत. पहा, इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. आपल्या भारतात टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत, जे की 8 वेगवेगळ्या जागी फंक्शनमध्ये आहेत. त्यातील सर्वात मेन आणि पहिलं न्यूक्लिअर रिॲक्टर ज्याचं नाव आहे अप्सरा. अप्सरा नावाचं न्यूक्लिअर रिॲक्टर. अरे, त्या न्यूक्लिअर रिॲक्टरला अप्सरा नाव दिलं, समजलं ना? जसं आपल्याला नाव देतात तसं त्या न्यूक्लिअर रिॲक्टरला नाव दिलं. तर अप्सरा नावाचं जे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे ते कुठं आहे? ते मुंबईला आहे. कुठं? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये आहे ना? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये अप्सरा नावाचं न्यूक्लिअर रिॲक्टर हे आपल्या भारतातलं पहिलं न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. आपल्या भारतातलं पहिलं न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, जे की 4 ऑगस्ट 1956 स्थापन केलं होतं. म्हणून इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. अप्सरा ॲट द भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबई is the first nuclear reactor in India which went critical on 4th August 1956. ओके, तर हे झालं बेटा न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन इंडिया. अशा प्रकारे इथं आपला इनसाइड द ॲटम नावाचा चॅप्टर संपलेला आहे. ओके, चॅप्टर समाप्त. चॅप्टर समाप्त. चला, नोट करा. हॅव अ नाइस डे.